स्वागत करते मराठी चस्कावर. नवी जन्मेन मी ही नवी मालिका सन मराठीवर लवकरच येत आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचीच लाडकी जी एरवी चित्रपटांमधून आपल्याला भेटली ती पहिल्यांदाच मालिकेत पदार्पण करते आणि तेही लीड भूमिकेतून. शिल्पा ठाकरे माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. आय एम ग्रेटफुल. खरंच छान. तुझी जर्नी जवळपास बघितली आहे मी. खूप स्ट्रगल केला आहेस तू अगदीच सुरुवातीपासून. मला वाटतं की माझे म्हणजे सुरुवातीच्या चित्रपटांपासून मी तुला बघितलंय, तू मला बघितलंय. सो येस, इथून इथपर्यंतचा प्रवास माझा आत्ता सुरू झाला आहे. प्रेक्षक बघतील आणि आता तुला दररोज प्रेक्षक बघणार आहेत. अगदी घराघरात पोचल्यासारखी मालिका पोचते आणि सगळ्यांच्या घरातली होती मालिका. त्यात सन मराठीबद्दल वेगळं सांगायची गरज नाही, कारण ती गावागावात पोचते आणि सगळ्यांपर्यंत पोचते. करेक्ट. काय घरच्यांच्या प्रतिक्रिया सन मराठीवर आल्यानंतर, लीड भूमिका मिळाल्यानंतर, आणि स्वतःला किती आनंद होतोय आता? खरं तर ही मालिका जेव्हा मला मिळाली, आमचं ऑगस्टमध्ये शूट सुरू झालं होतं आणि याआधी बऱ्याचदा असं झालं की प्रोजेक्ट्स मिळालेत, कॉन्ट्रॅक्ट साईन झालं, पण ते ऑन फ्लोअर गेले नाही किंवा झाले तर कदाचित कास्टिंग चेंज झालं किंवा मी त्या भूमिकेत फिट बसले नाही. आणि ह्या गोष्टी मी ऑलरेडी घरी सांगून झाल्या होत्या की मला असं असं कॅरेक्टर मिळालं आहे, या मालिकेत मी काम करते, आता माझा जर्नी सुरू होणार आहे, आणि ते घडलंच नाही. सो असं हे खूप वर्षांपासून होत होतं आणि त्यात माझे फॅमिली मेंबर्स दुखावले जात होते. बेसिकली ते माझ्यासाठी जास्त दुखावले जात होते, कारण त्यांना असं वाटत होतं की ही स्ट्रगल करते आहे आणि हिला त्यात यश येत नाही आहे. बरं, हिचं इंजिनिअरिंग झालं आहे, सो इंजिनिअरिंगमधनं इकडे डिरेक्टली मी जम्प घेतला आणि त्यातून मी हे सगळं करते आहे. सो त्यांच्यासाठी ते अतिशय ते हळवे होते आणि त्यांचं सतत असं असायचं की हिला काहीतरी मिळू दे. बरं, ह्याच्या आधी पण तसंच झालं की एक प्रोजेक्ट मिळाला आणि छान सुरू होणार होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, सगळं झालं आणि ते घडलंच नाही. सो मी घरी सांगणं थांबवलं आणि माझं मग एक फायनल डिसिजन घेतलं की ओके, आत्ता जे होईल ना, जे ऑनस्क्रीन येईल ना, जेव्हा दिसेल ना, तेव्हाच आपण घरी सांगतो. तर मी ऑगस्टपासून या मालिकेचं शूट करते आहे आणि ज्या दिवशी प्रोमो आला त्या दिवशी मी माझ्या घरच्यांना प्रोमो पाठवला. तेव्हापर्यंत मी शूट करते आहे किंवा मी काय करते आहे त्यांना काही कल्पना नव्हती. आईला फक्त एवढंच माहिती होतं की काहीतरी करते आहे, तिचं स्वतःचं काहीतरी असेल, तिला वेळ हवा असतो. आणि त्याचप्रमाणे मला, मी ज्या वेळेत फ्री असेल किंवा तिने फोन केला, मी उचलला नाही, तर तेव्हाच आमचं बोलणं व्हायचं. पण अर्थातच जेव्हा मी मालिकेचा प्रोमो आला आणि तो पाठवला तेव्हा एव्हरीबडी वॉज शॉक, फक्त माझ्या आईला सोडून. कारण मी मोबाईलवर पाठवलं आणि तिला असं वाटलं की ती नेहमी काहीतरी करत असते ना, त्यातलंच काहीतरी असेल. सो आमच्या शेजारच्या एक काकू आल्या आणि त्यांनी सांगितलं की अरे, शिल्पाची सिरियल येते आहे, आम्ही तिला पाहिलं टी व्हीवर आणि ती सन मराठीला तिचा शो येतो आहे. तर तेव्हा तिचं असं झालं, अरे तू सिरियल करते आहे आणि आम्हाला नाही सांगितलं. म्हटलं तेच तर पाठवलं आहे तुम्हाला. सो ते माझ्यासाठी खूप क्यूट मोमेंट होता की एक असतं ना की ओके, म्हणजे घरचेही नंतर विश्वास सोडून घेतात की चला जसं चालू आहे तसं राहू दे, जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ती प्रयत्न करते ते करू द्या. सो येस, इट वॉज गुड फॉर मी. आणि किती छान वाटतं जेव्हा मी पण आता बसेसवर किंवा असे पोस्टर दिसतात सगळ्या ठिकाणी, आणि तुला पण तितकंच छान वाटत असेल जेव्हा तुझे रिलेटिव्स किंवा फ्रेंड पोस्टर पाठवत असतात ना. ॲक्च्युली मला ना ते बघायचं आहे सगळं. मी खूप एक्सायटेड आहे, कारण ही माझी पहिली मालिका आहे आणि मला असं होतं की मी कधी जाऊन बसवर बघते, कारण सगळे मला पाठवत आहेत, सगळे माझे फ्रेंड सर्कल, तूही मला पाठवलं, सगळे पाठवतात आणि मला इतकं छान वाटतं की अरे कोणीतरी बघतं आहे. पण ते ना मला लाईव्ह बघायचं आहे की मी कशी दिसते आहे, माझ्यासमोर मी कशी दिसते आहे. पण रोज शूट सुरू आहे, हेक्टिक शेड्यूल आहे आणि एक वेगळं विश्व आहे ना आमचं, त्याच्यामुळे आम्ही त्या विश्वात घुसलो की डायरेक्टली रात्रीच बाहेर पडतो. त्यामुळे मला हे सगळं बघता येत नाही. बट येस, माझे सगळे फ्रेंड्स बघत आहेत. मुंबईत ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं प्रमोशन जोरदार चालू आहे आणि सगळ्यांना खूप अभिमान वाटतो आहे की येस, फायनली काहीतरी करून दाखवलं. येस, आणि खरंच मला पण छान वाटलेलं जेव्हा तुझा मालिका आणि प्रोमो आऊट झाला त्यावेळेला की येस यार, शिल्पा इतक्या लेवलवर पोचली, मस्तपैकी लीड भूमिका करते. प्रोमो इतका छान आहे, खरंच पण बोल्ड विषय आहे. अतिशय वसतिगृहातल्या एक मुली दाखवली आहे, त्यात कुठेतरी एक बोल्ड विषय येतोय समोर. काय सांगते त्या विषयाबद्दल? खरंच यासाठी ना मी दशमी क्रिएशन्सचे खूप आभार मानेन, सन मराठीचे खूप आभार मानेन, कारण हा विषय अतिशय वेगळा आहे. आत्तापर्यंत आपण सासबहू टाईप्समध्ये बऱ्याच मालिका बघत आलो आणि असा इतका सेन्सिटिव्ह विषय, म्हणजे जसं तुम्ही पोस्टरमध्ये बघता की 2 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे जी प्रेग्नेंट आहे. सो ही सगळी तिच्या आईपणाची गोष्ट आहे. तर अशा सगळ्या सब्जेक्ट्सला ना हाताळणं जरा कठीण असतं, कारण ही मालिका आहे, बरं मराठी प्रेक्षक वर्ग आहे, सो त्यांना ते कितपत पटेल किंवा त्यांना कितपत पटवून देणं हे जरा कठीण असतं. पण त्या विषयात हात घालणं हा खूप धाडसी निर्णय होता जो दशमी क्रिएशन्सने घेतला
आणि येस, विषय धाडसी असल्यामुळे अर्थातच मी धाडसी आहे. मी करायलाही मागे पुढे विचार नाही केला. मी पटकन अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि हा जर्नी खूप अमेझिंग असणार आहे, त्यामुळे मी लगेच होकार दिला. आणि त्याचसोबत 2-3 तगडे कलाकार दिसत आहेत. हो. एक तर रंगभूमीवरचा फेमस चेहरा आणि हो. मालिकांविश्वात अवघड गाजलेला मणिराज आहे, रोहन आहे. काय या दोघांसोबत ती कशी ट्युनिंग जमून आली आहे? मणिराज आहे, रोहन आहे, त्यानंतर बरेच कॅरेक्टर आहेत. प्रसन्न दादा आहे, नीलमताई आहे, विनीताताई आहे, श्रद्धा आहे, त्यानंतर साक्षी आहे आणि अजून एक विपुल काळे म्हणून कॅरेक्टर आहे. सो ह्यांच्यामुळे ना अतिशय इंटरेस्टिंग ड्रामा हा झालेला आहे. कारण मी मालिका पहिल्यांदा करते आहे, त्यामुळे मी ह्यांच्यापैकी कोणाबरोबरच काम केलं नाही. आणि अर्थातच रोहन थिएटर बॅकग्राऊंडचा आहे, मनीसुद्धा थिएटर बॅकग्राऊंडचा आहे, ऑलरेडी घराघरात पोचला आहे आणि आत्ता माझीही घराघरात पोचण्याची सुरुवात होती आहे. सो ह्यांच्याबरोबर काम करण्याचा अतिशय उत्तम जर्नी माझा सुरू झाला आहे. आमचे सीन्स अजून बऱ्यापैकी सुरू झालेले नाही आहेत एकत्र, पण तरीसुद्धा जेवढे सीन्स होतात त्यात धमाल येते. आम्ही फुल मजा मस्ती करतो. वेळ मिळत नाही ते करायला, पण जेवढाही वेळ मिळतो सीन्समध्ये तेच आम्ही युटिलाइज करतो. भेट कशी होती रोहन आणि मनीसोबतची जेव्हा पहिले ऑडिशन्स नंतर असे फर्स्ट रिडिंगला वगैरे भेटला असेल तर कसं म्हणजे नाही, मी ॲक्च्युली ऑडिशन्सलाच त्यांना भेटले. माझं ऑडिशन होतं आणि लुक टेस्टसुद्धा होतं. सो मला वाटतं त्यांचं कास्टिंग फायनल झालं होतं आणि माझं कास्टिंग व्हायचं होतं. सो मला ऑडिशनला बोलावलं होतं आणि बरेच मुली कलाकार होते. सो तेव्हा माझं आणि मनीचं आणि सुजितचं सॉरी मी कॅरेक्टरचं नाव घेतलं. मनीचं नाव मनीचं आहे कॅरेक्टरचं, सुजित रोहन जो करतो आहे. सो माझं ऑडिशन होतं आणि त्यांची लुक टेस्ट होती. सो ऑडिशनलाच आमची पहिली ओळख झाली आणि तेव्हा तर असं होतं की अरे आपण फायनली नाही आहे, अजून आपल्याबरोबर मिळेल. धाकधूक होती की कोणाचं होणार आहे. अर्थातच जो डिझर्विंग असेल त्यालाच मिळेल, पण एक असतं नाही अरे आपल्या वाट्याला ही भूमिका आली पाहिजे कारण ती चॅलेंजिंग आणि खूप मस्त आहे. सो यस, तेव्हाच मी त्यांना भेटले. आणि काय रिॲक्शन होती की काय वाटलेलं पहिलं हे दोघंजणं कसे असतील आणि नंतर काहीतरी वेगळं वाटतं किंवा जर अगोदर असं ते ॲटिट्यूडवालं आहे नंतर अरे नाही एवढा नाही आहे असं काही झालेलं नाही. मुळात मी हे ना फॉलोच करत नाही. मी लोकांना जज करत नाही. मी जोपर्यंत त्यांना भेटत नाही, त्यांच्यासोबत वेळ घालवत नाही, तोपर्यंत मी कुणालाच जज करत नाही. कारण असे बरेच अनुभव आलेले आहेत, अनुभव बघितले आहेत लोकांना घेताना. त्यामुळे पर्सनली भेटेन, बोलेन. कुणाच्या मी म्हणजे कुणी मला इन्फ्लुएन्स केलं त्यावर मी विश्वास ठेवत नाही की अरे हा असा तसा. आणि असं असलंही तर मी प्रत्यक्षात जाऊन विचारते, मी ते क्लिअर करते आणि त्यानंतरच मी याच्यावर योग्य निर्णय घेते. त्यामुळे जज करण्याचा पॉईंटच नाही. आणि भेटलो, लुक टेस्ट झाली, तेव्हा छान कन्व्हर्सेशन झालं. खूप काही बोलता आलं नाही कारण मी ऑडिशन प्रिपेअर करत होते. आणि देन डिरेक्टली आम्ही मुहूर्ताच्या दिवशी भेटलो. तेव्हा आम्हाला कळालं की हा फायनल आहे, मी फायनल आहे. आणि येस, आय वॉज ग्रेटफुल आणि मी खूप एक्सायटेड होते. येस नक्कीच. आणि आता मालिका ऑन एअर जाईल त्यावेळी पुढे मालिकेत काय घडणार आहे हे बघण्याची उत्सुकतासुद्धा आहे. कारण फक्त नॉर्मल एक प्रोमो आला आहे त्यावरती आता प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. कारण मालिकांमध्ये असे विषय बहुतांश हाताळले जात आहेत कारण बराच बोल्ड विषय आहे. काय तुला काय वाटतं याबद्दल? काय तुझ्या एक्सपिरियन्स आहेत का याबद्दल? अजिबातच नाही. आहे की पोस्टरमध्ये ती प्रेग्नेंट आहे. सो स्वानंदीच्या आईपणाची ही गोष्ट आहे. स्वानंदीसोबत असं काय घडतं, शंभरात आल्यानंतर स्वानंदीसोबत असं बरं, हा विषय तसा बोल्ड आहे आणि विषय इतका कोणी हाताळलेला नाही आहे. काय वाटतं तुला या आणि तुला कधी एक्सपिरियन्स आला आहे किंवा असं काहीही नव्हतं? अर्थातच आपण म्हणजे आपला ऑडियन्स, मराठी प्रेक्षक किंवा इतर कुणी म्हणा या सगळ्या गोष्टीला ना एक्सेप्ट करण्याचं जे हे असतं काय म्हणतो बळ असतो ते आपल्यात नाही होतं. त्यामुळेच म्हणाले ना की हा विषय बोल्ड आहे, धाडसी आहे. कारण एका मुलीचं एक असं डिसिजन ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून जातं. आणि माझ्या सराउंडिंगमध्ये सध्या तरी असं काही घडलेलं नाही आणि कुणीच असं डिसिजन घेतलं नाही, त्यामुळे मला एक्सपिरियन्स नाही आहे. बट मी पर्सनली तिच्या स्वानंदीच्या आयुष्याच्या प्रवासातून जाते.
सो ज्या मुली ह्यातनं जातात, ज्या मुलींसोबत हे जे काही घडतं, सो त्या कशा समोर जातात आणि त्या कशा पद्धतीने निर्णय घेतात हे खूप चॅलेंजिंग मला वाटतं. आणि खूप म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ की त्या हे सगळं डिसिजन घेऊन पुढे त्यांचं आयुष्य कंटिन्यू करतात आणि ग्लॅड त्यांना तितकी पॉवर मिळते. आणि खरंच ते इतकं काय म्हणून काय शब्द नाही आहे ते बोलायला, कारण खरंच वेगळं डिसिजन असतं आणि समाजाकडून ॲक्सेप्ट होणं त्याचं बोलूच नाही शकत, कारण समाजाची तेवढी माइंडसेटच नाही आहे. आणि कदाचित हा माइंडसेट ही मालिका घेऊन येईल आणि आज विश्वास असू शकतो या मालिकेवरती. बरं, इतका लुक वेगळा आहे, छान आहे, तुला मजा येते सगळ्याचं कॉटन ड्रेसमध्ये, असा छान छान लुक आहे, इयरिंग्स वगैरे. खूप मजा येते आहे. अर्थातच आपलं ट्रेडिशन आहे आणि मी सुंदर दिसते आहे, जसं तुम्ही बघताय मी मालिकेमध्ये सुंदर दिसते आहे, त्यामुळे मजा येते आहे. पुढे अजून इंटरेस्टिंग असणार आहे, काहीतरी वेगळं असणार आहे. सो तो जर्नी तुम्हाला बघायला मिळेलच. मालिका सुरू झाली आहे. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. अशाच आता मालिकेच्या निमित्ताने भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुलासुद्धा थँक्यू, तू इथे आलीत आणि स्पेशली थँक्स टू यू आणि तुम्हा सगळ्यांना, कारण तुम्ही आमची मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता. तू पण नक्की बघ, रिव्ह्यूज दे, कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे. आय एम एक्सायटेड आणि मी थोडी म्हणजे टेन्स पण आहे की आता काय प्रतिक्रिया असणार आहे. बट येस, होपफुली सगळं छानच असेल, कारण खूप उत्तम चाललं आहे सगळं आमचं. सो नक्की बघा. सन मराठीला मालिका सुरू झाली आहे संध्याकाळी 7:30 वाजता, सोमवार ते शनिवार, नवी जन्मे नवी.